नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय एक रिक्रुटमेंट न्यूज घेऊन। ज्या की समजा जनरल इन्शुरन्सच्या 4 कंपन्या आहे इंडियामध्ये पब्लिक सेक्टर, यामध्ये सध्या मागच्या 2 वर्षापासून रिक्रुटमेंटची प्रोसेस चालू आहे। यामध्ये ऑफिसरच्या आणि असिस्टंटची रिक्रुटमेंट जे आहे सध्या चालू आहे। यामध्ये ज्या 4 कंपन्या आहेत त्यामध्ये न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड असेल, नंतर ओरिएंटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड असेल, नंतर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड असेल आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड असेल। जवळपास 300 किंवा हजाराच्या तुलनेमध्ये असिस्टंट आणि 300च्या तुलनेमध्ये जवळपास ऑफिसरच्या वॅकन्सी या ठिकाणी रिक्रुटमेंट करणं चालू आहे। मग मी आज तुम्हाला कोणत्या रिक्रुटमेंट बद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे, तर ओरिएंटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची जवळपास 300 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची रिक्रुटमेंट आलेली आहे। त्यामध्ये जर्नलिस्टसाठी 285 वॅकन्सीज आणि यामध्ये जे की स्पेशलायझेशन केलेलं आहे समजा हिंदी राजभाषामध्ये त्यांच्यासाठी 15 वॅकन्सीज आहे। ओके, मग या इन्शुरन्स कंपनीबद्दल सांगायचं झाल्यास ओरिएंटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी हिचं हेडक्वार्टर जे आहे साधारणतः दिल्लीमध्ये, याचे हजार जवळपास ब्रँचेस ऑफिसेस आहे पूर्ण इंडियामध्ये सांगायचं झाल्यास। ओके, आणि लीडिंग पब्लिक सेक्टर इन्शुरन्स कंपनी आहे 4 कंपन्यापैकी ही ओरिएंटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी। जे काही समजा सध्या बँकिंगची इन्शुरन्सची तयारी करणारे विद्यार्थी आहे त्यांनी या एक्झामचा फॉर्म भरायला पाहिजे का, कारण बँकेच्या पीओच्या एक्झामचे जर कंपॅरिझन केलं तर या एक्झाम ज्या आहेत त्या तुलनेने सोप्या असतात। ओके, आणि या ठिकाणी जर आपण वर्कलोडचा विचार केला तर वर्कलोड सुद्धा या ठिकाणी कमी असतो इन्शुरन्स सेक्टरमध्ये, आणि इथे 5 डे वीक आहे हे पण एक लक्षात घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर आज आपण या लेक्चरमध्ये काय बघणार आहोत, तर यामध्ये तुम्हाला ही जी रिक्रुटमेंट आलेली आहे या रिक्रुटमेंटसाठी काय एज्युकेशन लागतं, एज क्रायटेरिया काय आहे, एक्झाम पॅटर्न कसा आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला 1 बाय 1 क्लिअर करणार आहे। त्याकरता व्हिडिओ जो आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, बघितल्यानंतर लाईक करायचा आहे आणि जे विद्यार्थी प्रिपरेशन करतायत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला शेअर करायचा आहे। ओके, तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्स कंपनी सांगितलं 300 जवळपास या ठिकाणी ऑफिसरच्या वॅकन्सीज आहे। नंतर त्यामध्ये 285 जे आहे जर्नलिस्टसाठी आहे आणि जे काही समजा या ठिकाणी 15 जे आहे हिंदी ऑफिसरसाठी आहे। नंतर या ठिकाणी 3 डिसेंबर पासून ऍप्लिकेशन चालू झालेले आहे, म्हणजे आजपासून ऍप्लिकेशन चालू झाले आणि लास्ट डेट जे आहे 15 डिसेंबर 2025 पर्यंत। ओके, या इम्पॉर्टंट डेट तुम्हाला सांगतो, नोट डाऊन करून घ्या। नंतर ऍप्लिकेशन फीस जे आहे तुम्हाला साधारणतः 15 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन फीस पे करता येणार आहे। नंतर एक्झाम जे आहे टेंटेटिव्ह एक्झाम सांगितलेली आहे, या ठिकाणी टेंटेटिव्ह एक्झाम जे आहे साधारणतः टेंटेटिव्ह एक्झाम जी आहे दिलेली आहे साधारणतः या ठिकाणी 10 जानेवारी 2026 आणि जे की समजा मेन्स एक्झाम जी आहे ती सुद्धा टेंटेटिव्ह दिलेली आहे साधारणतः 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी एक्झाम द्यायची विद्यार्थी मित्रांनो। ओके, मेन्स एक्झाम 28 फेब्रुवारी 2026, नंतर जे की समजा प्री एक्झाम आहे ती 10 जानेवारी 2026 ला होणार आहे आणि जे की समजा लास्ट डेट जी आहे ऍप्लिकेशनची ती आहे साधारणतः 15 डिसेंबर 2025। ओके, तर या ठिकाणी ह्या इम्पॉर्टंट डेटच्या बाबतीत मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे। ओके, नंतर कॅन्डिडेट्स जे आहे कॅन्डिडेट्सनं काय करायचंय, ऑनलाईन मोडवर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचंय। या ठिकाणी नो अदर मीन्स मोड ऑफ ऍप्लिकेशन विल बी ऍक्सेप्टेड। ओके, इथं ऑफलाईन मध्ये तुम्हाला इथे ऑफलाईन मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं नाहीये, फक्त ऑनलाईन मध्ये करायचंय। नंतर या वॅकन्सीज कशा आहे, कॅटेगरी वाईज वॅकन्सी कशा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी जर्नलिस्ट असेल तर या ठिकाणी एससी, नंतर एसटी, ओबीसी या वॅकन्सी कशा आहे बघा। या ठिकाणी जर्नलिस्ट, नंतर ओबीसी, नंतर एससी एसटी यांच्या वॅकन्सी ज्या आहे कॅटेगरी वाईज कशा आहे, तर इथे जर्नलिस्टसाठी 285 वॅकन्सी। ओके, मग यामध्ये अनरिझर्व, ओबीसी, एससी एसटी, ईडब्ल्यूएस आणि जे की समजा पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी कशा वॅकन्सीज आहे। मग जर्नलिस्टचा जर विचार केला आपण या ठिकाणी समजा, तर जर्नलिस्टच्या 285 आणि हिंदी राजभाषेच्या आहे 15 वॅकन्सीज। मग जर्नलिस्टच्या ज्या आहे 123, ओके, म्हणजे ओपन कॅटेगरी, ओबीसी साठी 68, नंतर एससी जे आहे 42, नंतर एसटी 24 आणि ईडब्ल्यूएच आहे 28। ओके, आणि हिंदी राजभाषेचा जर विचार केला तर इकडे 15, नंतर 7, नंतर 4, नंतर एससी 2 आणि एसटी जे आहे ते 1 आणि ईडब्ल्यूएच जे आहे ते 1। पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटच्या ए बी सी आणि डी 3 3 आणि 4 अशा वॅकन्सीज आहे। ओके, तर आपल्या वॅकन्सीज ज्या आहे या ठिकाणी बघायचे विद्यार्थी मित्रांनो, आणि वॅकन्सीज नुसार तुम्हाला काय करायचं या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। ओके, मग या ठिकाणी बघा
वॅकन्सीचा कॉलम जो आहे तुम्हाला या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. मग आता सर्व्हिस कंडिशन, जॉबला लागल्यानंतर सर्व्हिस कंडिशन कशी असणार आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. सर्व्हिस कंडिशनच्या बाबतीत या ठिकाणी दिलेलं आहे की द सर्व्हिस कंडिशन विल बी ॲप्लिकेबल ॲज पर द prevalent rule of the company. From time to time selected candidates on appointment may be posted or transferred or to any place in India as may be decided बाय द कंपनी ॲज पर द रिक्वायरमेंट. ओके, म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला इंडियामध्ये कुठेही पोस्ट भेटू शकते, हे लक्षात ठेवायचं. प्लेस भेटू शकते. नंतर तुम्हाला सांगितलं मिनिमम स्टे ॲट द इनिशियल प्लेस ऑफ पोस्टिंग विल बी 3 इयर्स, म्हणजे कमीत कमी तुम्हाला 3 वर्ष या ठिकाणी काय करायचं आहे, जॉब करायचा आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला प्लेसमेंट दिलेली आहे त्या ठिकाणी. ओके, नंतर जे की हिंदीमधून समजा सिलेक्ट होतील त्यांच्यासाठी कमीत कमी 5 वर्ष एका ठिकाणी तुम्हाला जॉब करायचा आहे. किती? 5 वर्ष. ओके, तर हे झालं कशाच्या बाबतीत, तर जे की समजा सर्व्हिस कंडिशन आहे त्या सर्व्हिस कंडिशनच्या बाबतीत. नंतर सिलेक्शन झाल्यानंतर असिस्टंट म्हणून सिलेक्शन झालं किंवा ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं तर असिस्टंटचा जो काही प्रोबेशनरी पिरियड असतो तो 6 महिन्याचा आणि जे की समजा ऑफिसरचा पिरियड असतो तो साधारणतः या ठिकाणी दिलेला आहे 1 वर्षाचा. बँकेमध्ये तुम्हाला 2 वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड असतो, पण या ठिकाणी इन्शुरन्स कंपनीमध्ये त्यांनी सांगितलं की प्रोबेशनरी पिरियड जो आहे या ठिकाणी तो आहे 1 वर्षाचा. 1 वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड तुम्हाला जॉईनिंग पासून तुम्हाला काय करायचंय, कंप्लीट करायचंय. जर तुम्ही ज्यांच्या समजा व्यवस्थित तुम्ही काम नाही केलं तर तुमचा 6 महिन्यांनी काय होऊ शकतो, प्रोबेशनरी पिरियड जो आहे तो इन्क्रीज होऊ शकतो, त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, हे कंपनीवर डिपेंड आहे, कंपनीला करायचा तुमचा जो काही प्रोबेशनरी पिरियड आहे तो एक्सटेंड करायचा आहे की नाही करायचा आहे. ओके, तर हे झालं कशाच्या बाबतीत, सर्व्हिस कंडिशनच्या आणि प्रोबेशनरी पिरियडच्या बाबतीत. मग गॅरंटी बॉन्ड जो आहे, गॅरंटी बॉन्डच्या बाबतीत काय सांगितलेलं बघा, तर गॅरंटी बॉन्डच्या बाबतीत तुम्हाला दिलेलं आहे की ग्रॉस सॅलरी साधारणतः 1 वर्षाची ग्रॉस सॅलरी तुम्हाला काय करावं लागेल, जर तुम्ही समजा 1 वर्षाच्या आत जर तुम्ही जॉब सोडला तर तुम्हाला साधारणतः 1 वर्षाची सॅलरी जी आहे तुम्हाला गॅरंटी बॉन्ड म्हणून या ठिकाणी द्यावं लागेल. काय? 1 वर्षाची सॅलरी जी आहे तुम्हाला कंपनीला द्यावी लागेल. ओके, नंतर पुन्हा 40,000 रुपये टुवर्ड पार्शियल कॉस्ट जे आहे ट्रेनिंगची 40,000 जी कॉस्ट आहे ती सुद्धा तुम्हाला पे करावी लागेल. म्हणजे 1 वर्षाची, जर 1 वर्षाच्या आत तुम्ही जॉब सोडला तर ही जो 1 वर्षाची सॅलरी जी आहे ऑफिसरची ते तुम्हाला कंपनीला पे करावं लागेल आणि याच्या सोबतच ट्रेनिंगची जी कॉस्ट आहे समजा 40,000 रुपये ती सुद्धा तुम्हाला कंपनीला भरपाई करून द्यावं लागेल, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर हे झालं तुमचं कशाच्या बाबतीत, गॅरंटी बॉन्डच्या बाबतीत जॉब लागल्यानंतरचा हा विषय. मग सर या ठिकाणी सॅलरी कशी आहे, सॅलरी खूप चांगली आहे विद्यार्थी मित्रांनो. सॅलरीच्या बाबतीत सांगायचं झाल्यास या ठिकाणी साधारणतः सॅलरी आहे तर पर मंथ जवळपास सॅलरी जी आहे ती आहे 85,000 रुपये पर मंथ. कुठे? इन मेट्रोपोलियन सेंटर अदर बेनिफिट सच पेन्शन अंडर न्यू पेन्शन सिस्टम गव्हर्न बाय PRP. ओके, तर या ठिकाणी कुठे सॅलरी आहे, ही मेट्रोपोलियन शहरामध्ये जवळपास 85,000 रुपये पर मंथ सॅलरी आहे. त्यामुळे सॅलरी पण चांगली विद्यार्थी मित्रांनो सांगायचं झाल्यास. ओके, तर या ठिकाणी आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं, तर एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या बाबतीत सांगायचं झाल्यास एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे 30/11/2025 पर्यंत ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, ओके, ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे 30/11/2025 पर्यंत ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतील. मग जर्नलिस्ट ऑफिसरसाठी ग्रॅज्युएशनमध्ये पर्सेंटेजचा क्रायटेरिया आहे का, तर आहे. या ठिकाणी ज्यांचं ग्रॅज्युएशन समजा 60% सहित, ओके, पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट, ओके, इथे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे का, कंपल्सरी नाहीये. ओके, तर ग्रॅज्युएट जो आहे तो 60% सहित पास झालेला पाहिजे कोणत्याही स्ट्रीम मधून, BA असेल, BCom असेल, BSc असेल, BA असेल, BPharm असेल, त्या विद्यार्थ्यांचं 60% सहित ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. OBC आणि जनरल आणि EWS साठी. ओके, आणि जे की SC ST कॅन्डिडेट्स आहे समजा त्यांच्यासाठी 55% सहित ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. नंतर हिंदी राजभाषासाठी जे आहे ज्यांचं मास्टर डिग्री झालेलं आहे समजा हिंदीमध्ये विथ इंग्लिश ॲज अ कंपल्सरी ऑर इलेक्टिव्ह सब्जेक्ट, ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ओके, याच्यात सुद्धा 60% पाहिजे आणि SC ST साठीला 55%. तर हे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तर 30/11/2025 पर्यंत ग्रॅज्युएशन तुम्हाला काय पाहिजे, इथे कंप्लीट झालेलं पाहिजे. ओके,
तर हे झाला एज्युकेशन क्रायटेरिया. आता पुढे बघा, एज्युकेशन क्रायटेरिया नंतर त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे एज क्रायटेरिया काय आहे. तर एज क्रायटेरियाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास 30/11/2025 पर्यंत एज क्रायटेरिया मिनिमम आणि मॅक्झिमम तुम्हाला इथे कंप्लीट करायचं आहे. मग 30/11/2025 पर्यंत जर मिनिमम 21 वर्ष पाहिजे आणि मॅक्झिमम 30 वर्षापेक्षा जास्त नाही पाहिजे. कोणासाठी? जे की समजा जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे विद्यार्थी आहे यांच्यासाठी ओके 30 वर्षापेक्षा जास्त नाही पाहिजे. ओके, मिनिमम 21 वर्ष सगळ्यांसाठी सेम आहे. पण जे की समजा ओबीसीचे, एससीचे, एसटीचे विद्यार्थी आहे यांच्यासाठी एससी आणि एसटी साठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन, नंतर ओबीसी साठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे आणि जे की डिसॅबिलिटी पर्सन आहे त्यांच्यासाठी 10 वर्षाचं काय आहे रिलॅक्सेशन या ठिकाणी आहे. तर एज क्रायटेरिया जो आहे मिनिमम 21 मॅक्झिमम 30 आणि ज्यांचं एज रिलॅक्सेशन आहे ओबीसी 5, एससी एसटी 3 एससी एसटी 5, ओबीसी 3 आणि जे की पर्सन डिसॅबिलिटी आहे यांच्यासाठी 10 वर्षाचं काय आहे एज रिलॅक्सेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर हा झाला एज क्रायटेरियाचा मुद्दा. नंतर पुढचा विषय आहे या ठिकाणी एक सर्व्हिसमनचं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे. नंतर पर्सन डिसॅबिलिटी बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितलंय, स्क्राईब बद्दल इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. ओके, त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. ओके, नंतर पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहे, याच्याबद्दल सुद्धा आपल्याला काही घेणं नाही. नंतर डिसॅबिलिटी हॅव्हिंग अ 40% डिसॅबिलिटी हॅव्हिंग अ डिफिकल्टी इन रायटिंग त्यासाठी रूल्स दिलेले आहे. ओके, नंतर ईडब्ल्यूएचच्या बाबतीत सांगितलेलं आहे ईडब्ल्यूएचचा फायदा कोण घेऊ शकतं. तर ईडब्ल्यूएचचा फायदा 5 एकर ॲग्रिकल्चर त्याच्यापेक्षा ॲग्रिकल्चर जे आहे, नंतर रेसिडेंट्स 1000 स्क्वेअर फूट, नंतर रेसिडेंट प्लॉट 100 स्क्वेअर फूट, अशी पूर्ण इन्फॉर्मेशन याबद्दल ईडब्ल्यूएस बद्दल दिलेली आहे. मग त्याच्यात जर तुम्ही बसता असाल ईडब्ल्यूएस मध्ये तरच अप्लाय करा, नाही तर करू नका. ओके, नंतर पुढे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे एक्झाम पॅटर्न. आता एक्झाम पॅटर्न जो आहे तो कसा आहे याबद्दल आपण चर्चा करूया. या ठिकाणी जसं बँकेचा प्रीचा पेपर असतो क्लेरिकलचा किंवा ऑफिसरचा, त्याच पद्धतीचा या ठिकाणी पेपर पॅटर्न आहे ओएसएलचा सुद्धा. यामध्ये 3 सब्जेक्ट आहे, लॉजिकल रिजनिंग असेल, नंतर इंग्लिश असेल आणि यामध्ये न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड असेल. तर या 3 सब्जेक्टला वेटेज जे आहे साधारणतः 35 क्वेश्चन मॅथ्स आणि नंतर एलआरला 35 क्वेश्चन आणि इंग्लिशला 30 क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे. बघा या ठिकाणी मी इथे क्लिअर करतोय. तर प्री एक्झाम जे आहे तुमची साधारणतः 100 मार्काची होणार आहे या ठिकाणी. ओके, 100 मार्काची प्री ऑब्जेक्टिव्ह होणार आहे. नंतर 1 तास यासाठी असणारे 3 सेक्शन असणार आहे. यामध्ये इंग्लिश लँग्वेज जे आहे 30 क्वेश्चन 30 मार्क, ऑब्जेक्टिव्ह टाइम दिलेला आहे 20 मिनिट इंग्लिश. नंतर दुसरा सब्जेक्ट आहे रिजनिंग ॲबिलिटी, ऑब्जेक्टिव्ह 35 क्वेश्चन 20 मिनिट आणि 35 मार्क. नंतर क्वांटिटी ॲप्टिट्यूड या ठिकाणी 35 क्वेश्चन 35 मार्क, टाइम 20 मिनिट्स. ओके, आणि या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये पास व्हायचंय, मिनिमम स्कोर जो आहे तो काढायचा या ठिकाणी. ओके, आणि प्री मध्ये साधारणतः तुम्हाला सांगितलं जाईल की या ठिकाणी त्यांनी सांगितलं मेन्ससाठी किती घ्यायचे आहे. तर मेन्ससाठी एकास 20 विद्यार्थी. ओके, प्री मधून एकास 20 विद्यार्थी या ठिकाणी काय करणार आहे पास करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. तर हे झाला प्रीचा पॅटर्न. आता मेनचा पॅटर्न कसा आहे जर्नलिस्टसाठी. ओके, ॲप्लिकेबल फॉर जर्नलिस्ट सेकंड एक्झाम जे आहे त्यामध्ये. आता जर्नलिस्टसाठी मेनचा जो आहे तो पेपर कसा आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की 200 मार्काचा जो आहे तो पेपर असणार आहे. कितीचा? ऑब्जेक्टिव्ह जो आहे साधारणतः 200 मार्काचा पेपर असणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जे आहे ते असणार आहे 30 मार्काची. ओके, नंतर बोथ द ऑब्जेक्टिव्ह अँड डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट विल बी ऑनलाईन. दोन्ही सुद्धा ऑनलाईन असणार आहे. काय असणार आहे? ऑनलाईन. आणि कॅन्डिडेट हॅव टू आन्सर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट बाय टायपिंग ऑन द कम्प्युटर. आता डिस्क्रिप्टिव्ह टेस्टचं जे आन्सर द्यायचंय तुम्हाला टायपिंग करून द्यायचंय. काय करायचंय? आणि इमिडिएटली आफ्टर कम्प्लीटेड ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, लगेच ऑब्जेक्टिव्ह टेस्ट झाल्यानंतरच चालू होणार आहे लगेच. ओके, तर अशा पद्धतीनं हा जो काही पेपरचा पॅटर्न आहे मेन्सचा जर्नलिस्टसाठी. मग या ठिकाणी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी सब्जेक्ट कसे आहे. मग या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टेस्ट बघा साधारणतः 2.5 तास यासाठी दिले जाणार आहे ऑब्जेक्टिव्ह टेस्टसाठी आणि त्याच्यानंतर तुम्हाला 5 मिनिट ब्रेक दिला जाणार आहे आणि नंतर लगेच डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जे आहे ती चालू होणार. म्हणजे 5 मिनिटं थोडं तुम्हाला विचार करायला टाइम करायला स्पेस दिला जाईल आणि लिहायला टाइम दिला जाईल आणि नंतर लगेच काय होईल तुमची टेस्ट चालू होईल. मग आता यामध्ये मेन्समध्ये तुम्हाला सब्जेक्ट कसे आहे आणि त्यांचं वेटेज कसं आहे हे आपण चेक करूया या ठिकाणी. मग या ठिकाणी मेन्समध्ये जे सब्जेक्ट आहे प्रीमध्ये जे होते तेच आहे, पण
या ठिकाणी जे वेटेज आहे थोडं चेंज झालेलं आहे. नेम ऑफ टेस्ट जे आहे मेन्सचं, रिझनिंग जे आहे ऑब्जेक्टिव्ह 45 क्वेश्चन 45 मार्कासाठी, पेपर हिंदी आणि इंग्लिशमध्ये, आणि टाइम दिलेला आहे 45 मिनिट. ओके. नंतर इंग्लिश लँग्वेज जे आहे साधारणतः 40 क्वेश्चन 40 मार्क आणि टाइम दिलेला आहे 30 मिनिट. ओके. नंतर जनरल अवेअरनेस जे आहे ते आहे 40 क्वेश्चन 40 मार्क आणि टाइम दिलेला आहे 20 मिनिट. ओके. आणि पेपर हिंदी आणि इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे. क्वांटिटी ऑप्टिट्यूड जो आहे या ठिकाणी 40 क्वेश्चन 40 मार्क आणि टाइम दिलेला आहे 40 मिनिट. ओके. नंतर कम्प्युटर नॉलेज जे आहे 35 क्वेश्चन 35 मार्क, टाइम दिलेला आहे 15 मिनिट. नंतर टोटलचा जर विचार केला तर साधारणतः 200 क्वेश्चन होतात, 200 मार्क होतात आणि टाइम जो आहे तुम्हाला 150 मिनिट. ओके. नंतर इंग्लिश लँग्वेज जे आहे डिस्क्रिप्टिव्हचा विचार केला तर एसे जो आहे साधारणतः 20 मार्क आणि प्रिसाइज रायटिंग 10 मार्क. ओके. तर डिस्क्रिप्टिव्ह जे आहे 2 क्वेश्चन असणारे 30 मार्क यासाठी असणारे आणि इंग्लिश लँग्वेज आणि टाइम दिलेला आहे 30 मिनिट. या डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जे आहे 30 मिनिटाची असणारे आणि त्यासाठी 30 मार्क्स असणारे. किती? 30 मार्क्स. ओके. नंतर त्यामध्ये एसे 20 मार्काचा आणि प्रिसाइज जे आहे 10 मार्काचा असणार आहे. तर अशा पद्धतीचा जो आहे साधारणतः मेनचा पेपर जो आहे तुमचा असणार आहे. कसा? तर अशा पद्धतीचा पेपर असणार आहे. क्लिअर आहे? तर अशा पद्धतीचा पेपर तुमचा मेन्सचा असणारे विद्यार्थी मित्रांनो. मग पुढे बघा, आता मेन्स मध्ये सुद्धा तुम्हाला सेपरेटली पास व्हायचंय. मेन्स मध्ये सुद्धा काय करायचंय, तुम्हाला सेपरेटली सब्जेक्ट वाईज कटअप काढायचा आहे. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जे आहे ते क्वालिफाईंग नेचर असेल, त्याचा जो काही स्कोर आहे तो फायनल सिलेक्शन होताना तुमचा कन्सिडर केला जाणार नाही. ओके. फक्त तुमचा मेनचा स्कोर जो आहे तो आणि इंटरव्ह्यूचा स्कोर जो आहे तो या ठिकाणी गृहीत धरला जाणार आहे. तर मेनचा ऑब्जेक्टिव्ह टेस्ट जो आहे तो आहे साधारणतः 200 मार्काचा. कशासाठी? तर हिंदीसाठी सुद्धा सेम आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जे आहे या ठिकाणी 50 मार्क आहे. आता इथे हिंदीवाले कॅन्डिडेट कमी असणारे हा व्हिडिओ बघणारे, पण आपले जे जर्नलिस्टसाठी अप्लाय करणारे आहे या ठिकाणी कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो. त्यामुळे मी त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी सांगितली. आता हिंदीबद्दल काही मी जास्त बोलत नाही. ओके. तर आपण पुढे जाऊया. या ठिकाणी आता हा झाला एक्झाम पॅटर्न जो आहे तो एक्झाम पॅटर्न या ठिकाणी क्लिअर केला. नंतर पुढे कॅन्डिडेट्स रिपोर्टिंग लेट ते पण सांगितलेलं आहे. बायोमेट्रिक कॅप्चर व्हेरिफिकेशन याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तिसरा पार्ट जो आहे तो आहे इंटरव्ह्यूचा. ओके. आता इंटरव्ह्यू मध्ये जे आहे जर्नलिस्ट आणि हिंदीसाठी तुम्हाला इंटरव्ह्यू असणार आहे. मग इंटरव्ह्यू मध्ये कसं, या ठिकाणी इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं साधारणतः इंटरव्ह्यू मध्ये कंपनी 3 टाइम्स विद्यार्थ्यांना बोलवणार आहे. म्हणजे जेवढे की समजा पास होतील मेन्स मध्ये तर एकाच 3 विद्यार्थी जे आहे या ठिकाणी इंटरव्ह्यू देण्यासाठी येणार आहे. ओके. मग इंटरव्ह्यू साठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, नंतर सेंटर जे आहे ते सांगणार आहे की आम्ही इंटरव्ह्यू कुठे कुठे घेणार आहे, काय घेणार आहे, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे. आणि डॉक्युमेंटची लिस्ट सुद्धा त्यांनी दिलेली आहे की इंटरव्ह्यू साठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. ओके. तर ही इन्फॉर्मेशन त्यांनी सांगितलेली आहे की तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. कॉल लेटर, प्रिंट आउट ऑफ द व्हॅलिड इंटरव्ह्यू कॉल लेटर, नंतर व्हॅलिड सिस्टम जनरल प्रिंट आउट, ही सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. इन्फॉर्मेशन तुम्ही नोटिफिकेशन मध्ये वाचून घेऊ शकता. ओके. नंतर पुढचा मुद्दा येतो फायनल सिलेक्शन कसं आहे. ओके. तर फायनल सिलेक्शन जे आहे या ठिकाणी फायनल सिलेक्शन कसं होणार आहे, तर फायनल सिलेक्शन स्कोर कॅन्डिडेट शॅल बी अराइव्ह ऑन द बेसिस ऑफ स्कोर ऑब्टेन द कॅन्डिडेट्स द ऑनलाईन मेन एक्झामिनेशन. ओके. आणि रेशिओ कसा असणार आहे, तर मेनचा या ठिकाणी मेन्सला 80% वेटेज असणार आहे आणि इंटरव्ह्यूला जे आहे 20% वेटेज असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग कॅन्डिडेट विल हॅव टू सिक्युअर मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स इन द इंटरव्ह्यू विच विल बी डिसाइडेड बाय द कंपनी ड्यू टू कोर्स. ओके. तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा मिनिमम मार्क घ्यायचे आहे आणि मेन्स मध्ये सुद्धा मिनिमम स्कोर जो आहे तो कंप्लीट करायचा आहे. आणि नंतर डिसेंडिंग ऑर्डर नुसार जनरल कॅटेगरीनुसार मेरिटनुसार तुम्हाला इथे सिलेक्शन दिलं जाणार आहे. क्लिअर आहे. आणि फायनल रिझल्ट फॉर द क्वालिफिकेशन मस्ट हॅव बीन पब्लिश ऑन बिफोर 31. ओके. म्हणजे 30/11 पर्यंत तुमचं जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते या ठिकाणी कंप्लीट पाहिजे, तरच तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, अप्लाय करू शकता. ओके. नंतर in the event 2 or more candidate having obtained the same consolidated score, final merit is decided by the following order marks as secure the interview. ओके. जे विद्यार्थी समजा दोघांना सेम मार्क आले असेल तर त्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ नुसार तुम्हाला काय दिलं जाईल, जॉईनिंग दिल्या जाईल. ओके. द मेरिट लिस्ट शॅल बी प्रिपेअर्ड इन डिसेंडिंग ऑर्डर, मी तुम्हाला ऑलरेडी बोललेलो आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार आहे. इंटरव्ह्यूचं वेटेज जे आहे 20% आणि 80% जे आहे ते आहे आपलं ऑब्जेक्टिव्हचं. डिस्क्रिप्टिव्ह जे आहे ते फक्त क्वालिफाईंग नेचर आहे. क्लिअर आहे. चला पुढे. मग ऍप्लिकेशन फीस किती आहे,
तर ऍप्लिकेशन फीस जे आहे साधारणतः या ठिकाणी SC ST आणि OBC SC ST जे की विद्यार्थी आहे आणि PWD कॅन्डिडेट जे आहे यांच्यासाठी 250 रुपये असणारे विद्यार्थी मित्रांनो, आणि जे की समजा SC STच्या अदर दॅन आहे त्यांच्यासाठी आहे 1000 रुपये. ओके, किती? 1000 रुपये. तर अशी फी स्ट्रक्चर आहे. एक्झामिनेशन सेंटर जे आहे कोणकोणते आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण बघू. ओके, ही फीस जी आहे ती रिफंडेबल नाहीये, हे पण लक्षात घ्यायचंय. फीस रिफंडेबल आहे का? नाहीये. एकदा फीस भरली ती एक्झामची फीस आहे. मग या ठिकाणी आपण प्री एक्झामचा जर विचार केला तर प्री एक्झाम मध्ये महाराष्ट्रामध्ये जर कोणकोणते सेंटर आहे तर महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आहे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MR, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक. हे प्री एक्झामचे सेंटर आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे. जे जे विद्यार्थी या ठिकाणी तयारी करतायत त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी. मग मेनचे सेंटर कोणकोणते ते आपण बघूया. मेनचे सेंटर जे आहे ते महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे आणि MR. मग अदर दॅन नागपूर नाही, नाशिक नाही, संभाजीनगर नाही. ओके, फक्त प्रीला आहे नाशिक, मेन्सला नाहीये. ओके, मग या सेंटरला तुम्हाला काय करायचंय? एक्झाम द्यायची आहे. मग अप्लाय कुठे करायचंय? orientedinsurance.org.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचंय आणि त्या ठिकाणी अप्लाय करायचंय. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलवर लिंक टाकलेली आहे, त्याच्यावर सुद्धा जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि हे लक्षात घ्यायचंय, ऍप्लिकेशन करत असताना जर तुम्ही दोन्ही एज्युकेशन जर त्या ठिकाणी इलिजिबल असेल तर तुम्हाला एकाच ठिकाणी अप्लाय करता येणार आहे, दोन्ही ठिकाणी अप्लाय करता येणार नाहीये. फक्त एकाच ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येईल, एक तर जनरलिस्ट किंवा स्पेशलिस्ट ऑफिसर. ओके, तर या ठिकाणी लक्षात घ्यायचंय अप्लाय करताना तुम्हाला 2 ठिकाणी अप्लाय करता येणार नाहीये. क्लिअर आहे? ओके, नंतर प्री एक्झाम ट्रेनिंग सेंटर आहे SC ST कॅन्डिडेटसाठी. ओके, नंतर अप्लाय कसं करायचं याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला सिग्नेचर कॅपिटल लेटरमध्ये चालणार नाही असं सांगितलेलं आहे. नंतर जो की समजा टेक्स्ट आहे तुमच्या स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये ब्लॅक पेननं लिहायचं आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, आता आपल्या कामाचा जो डेटा आहे त्याबद्दल मी बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. बाकी पेमेंट फीस कसं तुम्हाला पे करायचंय याच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. ओके, नंतर साईन, फोटो, सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे. नंतर पुढे JPG फॉर्मॅट कसलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, फाईल कशी असली पाहिजे. नंतर प्रोसिजर अपलोडिंग डॉक्युमेंट बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता हा जो पार्ट आहे ऑलरेडी जे फॉर्म भरतात त्यांना सगळ्यांना माहिती असतं, त्याच्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाहीये विद्यार्थी मित्रांनो. ओके, अजून बाकी काही याच्यामध्ये सांगण्यासारखं मला तरी आता अजून काही वाटत नाही, पण बघतो मी अजून काही असेल तर. ओके, आणि काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ओके, बाकी आता जवळपास जो की महत्त्वाचा डेटा होता तो पूर्णपणे आपला चर्चा करून झाला, डिस्कस करून झाला, एक्सप्लेन करून झाला. त्याच्यामुळे आता हे पुढचं पूर्ण त्यांनी काय दिलेलं आहे, कास्ट सर्टिफिकेट कसं असलं पाहिजे, नंतर डिसेबिलिटी सर्टिफिकेट कसं असलं पाहिजे याच्याबद्दल जी आहे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यामुळं हे पुढचं आपल्या कामाचं नाहीये. बाकी ज्या गोष्टी कामाच्या होत्या त्या मी एक्सप्लेन केलेल्या आहे. ओके, तर जे विद्यार्थी या ठिकाणी इंटरेस्टेड आहे त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. ओके, नंतर सर्वात महत्त्वाची जी की आपली सूचना आहे, आपलं 16 डिसेंबर 2025 पासून आफ्टरनूनची बॅच जी आहे लॉन्च करतोय आपण गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये. जे काही इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी काय करायचंय, ऑफलाईन डेमो लेक्चर जे आहे आपले साधारणतः 3 दिवस असेल, यामध्ये तुम्हाला सगळ्या काही गोष्टी ज्या आहे या ठिकाणी भेटणार आहे. तर जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांनी यायचे, डेमो लेक्चर अटेंड करायचे. ओके, नंतर या ठिकाणी तुम्हाला स्टडी रूम असेल, नंतर आजूबाजूला जे की बाहेरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आजूबाजूला रूमची व्यवस्था आहे. नंतर जे की समजा मेसची सुद्धा व्यवस्था इथं आजूबाजूला केलेली आहे आणि इथे अभ्यासिकेची सुद्धा व्यवस्था आहे. जे बाजूगावून येणारे लोक आहे समजा बाहेर गावून, त्यांनी सुद्धा हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, बाकी जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहे त्यांनी फॉर्म भरायचा आहे. तोपर्यंत सगळ्यांसाठी चांगला जॉब आहे त्यांनी. तोपर्यंत बाय, धन्यवाद.